मृत्युंजय जयति जय मृत्युंजय। ये बस हे काय करणं कुठे आहे? त्यांना भूक नाही। कर्णा काय आई? जेवायला बैस। अमोल घरकुल अमोल कुजबुज, अमोल घरकुल अमोल कुजबुज, घास ही अबोल झाला, घास ही अबोल झाला, कर्ण मनाशी उदास म्हणून समय उदास झाला, घास ढकली तो बळे बळे, चित्तेन थाऱ्यावरी चित्तेन थाऱ्यावरी, कोणी पुसावे कसे वदावे, सैर भैर भैउरी सैर भैर भैउरी। वृषाली तू जेवून घे हा, मला भूक नाहीये। दादा तू आज जेवणाचं नाटक केलंस। ध्रुव, तू माझा प्रिय भाऊ आहेस म्हणून माझ्या या छोट्याशा आयुष्यात उमगलेली एक गोष्ट मी तुला सांगतो। जो माणूस महत्वाकांक्षी नसतो ना ध्रुव, तो नेहमी सुखी असतो, कारण महत्वाकांक्षा माणसाला ना जगू देत ना झोपू देत। मृत्युंजय कर्ण मृत्युंजय कर्ण मृत्युंजय कर्ण मृत्युंजय कर्ण। काय करत आहात आपण? रथाचं चाक ठीक करतो, हीच आज्ञा आहे ना आईची। स्वारींनी असं काही करू नये। का? कारण आपल्या हातात रथाचे चाक ठीक दिसत नाही। मग माझ्या हातात लगाम शोभून दिसेल असंच म्हणायचं ना तुला? नाही नाही, मी लगाम सुद्धा हातात घेणार। मी जाणतो सारथ्याच्या हातात लगामच शोभून दिसतो। मी सुद्धा एक सूतपुत्र आहे आणि माझ्या सुद्धा हातात लगामच शोभून दिसेल।
मला असं वाटतंय की हस्तिनापुराला भाऊबंदकीचं ग्रहण लागतंय विदुरा. पितामह, याला कारणीभूत दुर्योधनच आहे. फक्त दुर्योधन आणि गंधार नरेश शकुनी त्याचं काय? दुर्योधनाच्या या महत्वाकांक्षेला गंधार नरेश शकुनीच खत पाणी घालतोय. विदुरा, महत्वाकांक्षेला पोषक वातावरण असेल तरच ती फोफावते, अन्यथा नाही. दिवा तोपर्यंतच जळत राहतो जोपर्यंत त्यात तेल असतं. आणि गंधार नरेश शकुनी दुर्योधनाच्या महत्वाकांक्षेला पोषक वातावरण निर्माण करतायत. त्याची महत्वाकांक्षेची ज्योत आपल्या कुटील स्वभावाचं तेल घालून सतत जळती ठेवतायत. हस्तिनापुराप्रती त्यांचं काहीही उत्तरदायित्व नाहीये, त्यामुळे त्यांना हस्तिनापुराची काही चिंताच नाहीये. पण आपल्याला आहे. आपली बांधिलकी हस्तिनापुराशी आहे. आपलं भवितव्य हे हस्तिनापुराच्या भवितव्याशी निगडित आहे विदुरा. दुर्योधन असला काही विचार करीत असेल असं मला वाटत नाही पितामह. महत्वाकांक्षी आपली महत्वाकांक्षा कशी पूर्ण होईल यावर सारं लक्ष केंद्रित करून असतो, तेव्हा तो स्वार्थी असतो. आणि स्वार्थी व्यक्ती कधी दुसऱ्याच्या हिताचा विचार करत नाही विदुरा. युधिष्ठिरावर छत्र चामर ढाळण्यासाठी आपला जन्म झालेला नाही असं दुर्योधनाचं स्पष्ट मत आहे पितामह. माझ्या गुप्तचरांनीच मला ही बातमी सांगितली आहे पितामह. नाही विदुरा, युधिष्ठिरालाच यौव राज्याभिषेक होणार आहे. कुरूंचा राजा युधिष्ठिरच असणार आहे. आणि यातच हस्तिनापुराचं हित आहे विदुरा. आणि दुर्योधनाचं हित पितामह. दुर्योधनाचे हित आणि हस्तिनापूरचे हित या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं तुमचं सुद्धा म्हणणं आहे पितामह. विदुरा, आजकाल भविष्यामध्ये डोकवण्यास माझं मन कचरतं. भविष्याची पानं उलगडण्यास माझेच हात मला नकार देतात. विदुरा, मी कर्तव्य कठोर आहे, कर्तव्य परायण आहे. स्वार्थ माझ्या मनाला कधीही शिवलेला नाही विदुरा. आणि तरीही जेव्हा या हस्तिनापुराच्या या प्रासादात या कुरुवंशामध्ये स्वार्थाचं रोपटं वृक्ष होताना पाहतो ना, तेव्हा माझ्या मनाचा थरका पडतो. विदुरा, मी गंगा मातेच्या प्रवाहात माझ्या बाणाने बांध घालून प्रतिबंध केला होता. पण आज मला वाटते की माझी ती तपश्चर्या तोकडी पडते की काय. स्वार्थाच्या या विषवल्लीला निपटून काढण्याची माझी क्षमता आता राहिलेली नाहीये विदुरा. विदुरा, मी एक प्रतिज्ञा केली होती की माझं नातं केवळ हस्तिनापुराच्या सिंहासनाशीच असेल. हस्तिनापुराच्या सिंहासनाचा मी केवळ एक सेवक म्हणूनच राहील. आणि आजही मी केवळ सेवक म्हणूनच आहे. आणि म्हणूनच काळजी वाटते विदुरा की हस्तिनापुराच्या या सिंहासनावर कोण विराजमान होणार आहे. हा भीष्म उद्या कोणाची सेवा करणार आहे. उद्या कोणी अधर्मी सिंहासनाधिष्ठित झाला तर या भीष्माला त्याच्या आज्ञेचं पालन करावं लागणार आहे. धर्माचं पालन करणाऱ्या भीष्माला उद्या धर्माचंच पालन करणाऱ्यांच्या विरोधात उभं राहावं लागलं तर काय होईल विदुरा. पितामह, आणि म्हणूनच म्हणतोय विदुरा, दुर्योधनाच्या या महत्वाकांक्षेवर आपल्याला अंकुश ठेवायलाच हवा. अन्यथा दुर्योधनाची ही महत्वाकांक्षा संपूर्ण कुरुकुलाला सर्वनाशाकडे नेईल.
निद्रेची आराधना करण्याऐवजी आपण इथं का उभे आहात? माझं भवितव्य मी अंधारात शोधतोय वृषाली. सूर्यदेवांचा अनुग्रह आहे तुमच्यावर. मग तुमचं भवितव्य अंधारात कसं असेल? रथाच्या घोड्यांचं नियंत्रण करणाऱ्या सारथ्याचं नियंत्रण त्याच्या भवितव्यावर कधीही नसतं. त्याचं जीवन मरण ज्या रथीचं तो सारथ्य करतोय त्या रथीशी युद्ध करणाऱ्या योद्ध्याच्या दयेवर अवलंबून असतं. पण तुम्ही सारथी नाही, तर तुम्ही रथी होणार आहात. पण आईने मला हाती लगाम घेण्यास सांगितलंय. आईची अवज्ञा मी कशी करू? कोणी मला सूतपुत्र म्हणताच मला संताप येत होता. पण आता मी सूत म्हणूनच जगणार. वृषाली, मी यशाच्या शिखराकडे पायऱ्या चढत जावं आणि सुतांकडे बघण्याचा लोकांचा तुच्छ दृष्टिकोन बदलावा, हीच माझी सत्यप्रसाद बाबांना गुरुदक्षिणा होती. पण ती गुरुदक्षिणा आता मी त्यांना देऊ शकणार नाही. हे सारं माझ्यामुळे घडतंय. तुम्हाला माझ्याशी मनाविरुद्ध लग्न करावं लागेल आणि आता माझ्यामुळेच तुम्हाला मनाविरुद्ध इथे सोमपुरात राहावं लागणार. ए वेडाबाई, तुला कोणी सांगितलं की माझ्या मनाविरुद्ध मी तुझ्याशी लग्न केले? तू उगाच स्वतःला अपराधी मानू नको. हे बघ, मी सोमपुरात राहावं ही आईची इच्छा आहे आणि म्हणूनच मला ती हस्तिनापूरला जाऊ देत नाही. पण मग पुढे काय? सोमपूरच्या राजा सोमनाथांना त्यांच्या अश्वदलासाठी कुशल सारथ्यांची आवश्यकता आहे असं मला कळलंय आणि मी त्यांना लवकरच भेटायला जाणार आहे. मला विश्वास आहे की तिथे माझी निवड नक्की होईल. माताश्री, माताश्री, मी आलोय. माताश्री, मी आलोय. माताश्री, मी आलोय. कुणाला हाका मारत होतीस कुंती? कौंतेयाला मालिनी? कौंतेयाला? ज्येष्ठ पांडवाला? युधिष्ठिरला? नाही, युधिष्ठिरच्या ज्येष्ठ भ्रात्याला. कुंती, तो इथे आला होता मालिनी. इथे महालात आला होता.
कसं शक्य आहे कुंती? हस्तिनापूरची सुरक्षा व्यवस्था भेदून तो तुझ्या महालात कसा येईल? माझ्यावर विश्वास ठेव मालिनी. तो आला होता, त्याने मला हाक सुद्धा मारली. म्हणाला, मी आपला ज्येष्ठ पुत्र, ज्येष्ठ पांडव आलो आहे. तुझा विश्वास बसत नाही ना? कुंती, हळू, ओरडू नकोस. शेजारच्या कक्षामध्ये पांडव झोपले आहेत. त्यांना जर जाग आली आणि ते इकडे आले तर तू त्यांना काय उत्तर देणार आहेस? तो खरंच आला होता मालिनी. कुंती, तुला भास झाला असेल, स्वप्न पडलं असेल तुला. स्वप्नात सुद्धा माझी आणि त्याची भेट झाली नाही का? कुंती, आवर स्वतःला. माझा ऐक, आपल्या भावनांवर संयम ठेव, नाहीतर तुझे आणि ज्येष्ठ पांडव कौंतेयाचे रहस्य महालातील चुगलकर होवा सर्वांना सांगेल. म्हणून सांगते कुंती, शांत हो कुंती, शांत हो. कौरव पांडवांच्या वाईटावर टपले आहेत, म्हणून तू त्यांच्या हातात ज्येष्ठ पांडवाच्या जन्म रहस्याचं कोलीत ठेवू नकोस.